खरात प्रकरणातून महाराष्ट्र अजूनही सुन्न झालेला असताना आपल्या महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट झालाय का असं वाटण्याजोगी एखादी घटना समोर येते। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानं राज्यभर खळबळ उडवून दिली। आता अशाच प्रकारचा एक घटना घडल्याचा दावा होतोय वसईमधून। मुंबईजवळच्या वसईमधील ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूनं पुण्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती म्हणून महिलेवर पुण्यात आणि वसईमध्ये हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचं समोर आलं। राजकीय करिअरच्या आमिषानं, पैशाच्या हव्यासापोटी, आर्थिक परिस्थितीनं, आजारपणानं पिसलेले लोक अशा भोंदूंना बळी पडतायत। ऋषिकेश वैद्य सध्या फरार आहे। त्यानं सोशल मीडियावर लवकरच सत्य बाहेर येईल असाही दावा केलेला आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी याबाबतीत पत्रकार परिषद घेतलेली आहे। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी वसईमध्ये असून ते वैद्य किंवा त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात। तर हे वसईतलं भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस येत आहे असं दिसतंय। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यकडून पुण्यातील महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे। मी शंकर आहे, तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर बलात्कार केला। गुन्हा दाखल होता स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य फरार झालाय। पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते। 2023 मध्ये तिची ओळख वसईतल्या स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली। त्यानं पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बाण्यानं जवळीक साधली। पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेत पीडितेला गुंगी सदृश पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या काळात वैद्य यानं तिच्या नकळतीची अश्लील छायाचित्रही काढली। या छायाचित्रांच्या आधारे पीडितेला वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केला। दरम्यान नाशिकच्या अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेनं हिंमत दाखवून आपल्या पतीला प्रकार सांगितला आणि त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली। दरम्यान अत्याचाराची ही घटना पुण्यात घडल्यानं हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलंय। 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलेला या बाबाविषयी माहिती, तो जो महाराज आहे सो कॉल्ड सेल्फ प्रोक्लेम्ड महाराज ऋषिकेश वैद्य याच्या संपर्कात आल्यानंतर हळूहळू त्याने विश्वास संपादन केला आणि त्यानंतर सर्वप्रथम पुण्यातल्या मांजरी हद्दीमध्ये तिच्याबरोबर तिची फसवणूक करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। वेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली, अशा प्रकारची तिची ही सगळी फिर्याद आहे। आणि कालांतराने परत पुन्हा 2025 मध्ये वसई म्हणजे ज्या ठिकाणचा तो आहे खुद्द, त्या ठिकाणी सुद्धा त्याने अशाच प्रकारची गोष्ट केली। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे दोन प्रतिनिधी, ज्ञानेश्वर चौतमल पुण्याहून आणि पंकज दळवी थेट वसईला गेलेले आहेत। मी पंकजपासून सुरुवात करतो पहिल्यांदा। पंकज, काय माहिती मिळते या वैद्य माणसाबद्दल, ऋषिकेश वैद्य याच्याबद्दल? तो फरार का आहे? त्याच्या नातेवाईकांना याबद्दल काही बोलायचं आहे का? शेजारी पाजारी नातेवाईक वगैरे काय सांगतायत? आपली वसई हा नेमका काय प्रकार होता, काय सांगाल? प्रसन्न सर, सगळ्यात आधी सांगतो, मी पुढारीची टीम वसईला त्याच्या घराकडे पोहोचलेली आहे। अर्थात तो ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीची ही खाजगी मालमत्ता असल्यामुळे आपण विथ कॅमेरा आतमध्ये जाऊ शकत नव्हत। मात्र समोर जे घर दिसतंय, काळ्या रंगाचा दरवाजा आहे, सी विंगच्या या घरामध्ये 108 नंबरच्या घरामध्ये ऋषिकेश वैद्य राहतो। आत्ताची सध्याची माहिती, त्याची वयस्कर आई आणि त्याचे बंधू हे दोघं घरामध्ये आहेत। मात्र कोणीही दोघं बोलण्यासाठी तयार नाहीयेत किंवा त्यांनी दरवाजा जो आहे तो लावून घेतलेला आहे। काही वेळापूर्वी त्याचे बंधू जे आहेत ते घरात साफसफाई करताना आम्हाला दिसत होते। मात्र आता दरवाजा, सेफ्टी डोअर आणि आतला दरवाजा दोन्ही त्यांनी जे आहेत ते बंद करून घेतलेले आहेत। दुसरा मुद्दा असा की आपली वसई काय आहे, आपली वसई नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली होती। या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, वसई किल्ल्यापासून वेगवेगळ्या पदयात्रा असो, वेगवेगळ्या यात्रा असो, वेगवेगळी उत्सव असो, शोभायात्रा असो, याच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणींना याच्याशी जोडलं। धार्मिकतेचे दाखले तो दिले जायचे आणि त्याच्यानंतर आपली वसईचा वापर करून, आपली वसई या पोर्टलचा वापर करून जी माहिती आजूबाजूच्यांशी बोलल्यानंतर कळते त्याच्याने ते लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात तो पसरला। वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील आणि त्या सामाजिक उपक्रमाला त्यांनी धार्मिकतेची आणि अध्यात्माची जोड दिली। जसं मग आपण बघितलं, पुणे पोलिसांनी सांगितलं की स्वतःला तो महादेवाचा अवतार सांगायचा, मी शंकर तू माझी पार्वती, या मोडस ऑपरेंडी त्याची होती। आणि धार्मिक पगडा, माझ्याशी संबंध ठेवले किंवा तू माझ्या संपर्कात आली व्यक्ती तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल किंवा तुमच्यासाठी अनेक गोष्टी ज्या आहेत ते सुकर होतील, तुमचं आयुष्य सुकर होईल, अशा पद्धतीची जी भुरळ आहे तो घालायचा। आणि त्याच्यानंतर पुढची जी कर्तृत्व जी आहे ती पुढे आलेली आहे। अर्थात त्यांनी याच्यापूर्वी किती लोकांशी, आपण पुन्हा घराचे दृश्य बघतोय, किती लोकांशी त्यांनी अशा
पद्धतीचं कृत्य केलं हे समोर आलेलं नाहीये. मात्र पुण्यातल्या या महिलेने तक्रार केली बरं. आहे. प्रसाद सर, तुम्हाला आठवत असेल नाशिकच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं. एका महिलेने तक्रार खरं आहे. केल्यानंतर अनेक प्रकरणं समोर आली आहेत. तो फरार आहे. पोलीस संपर्कात आहेत. पुण्याच्या मांजरी पोलिसांचे 2 पथकं जी आहे ती मुंबईत दाखल झाली आहेत. पंकज, इकडे मुंबईच्या एक प्रश्न असा सुचतोय तो म्हणजे कोणत्याही कारणानं सध्या जी काही प्रकरणं समोर येत आहेत, ऋषिकेश वैद्य आणि अशोक खरात या दोघांचा काही संबंध होता का? हे रॅकेट होतं का? दोघांचा एकमेकांशी संपर्क होता का? दोघांची मोडस ऑपरेंडी सिमिलर का वाटते? याही दृष्टीने आपण माहिती घ्याल अशी अपेक्षा आहे. ऋषिकेश वैद्य आणि खरात यांचा संपर्क होता का? पोलिसांना आपण जरूर विचारा. आपल्याला छडा लावावा लागेल. पुढारी न्यूज त्यावर कायम आहे. मी पुण्याला जातोय. ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, कारण याच्यातली जी पीडित आहे ती पुण्यातली आहे. ज्ञानेश्वर, तुमच्याकडचे इनपुट्स. आत्ता या घडीला पुणे पोलिसांची 4 पथकं त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी, आरोपीला पकडण्यासाठी पुण्यातून रवाना झालेली आहेत. 2 पथकं ही ऑलरेडी मुंबईमध्ये पोहोचलेली आहेत आणि आत्ता पुण्यातून आणखी 2 पथकं पुणे पोलिसांची ही रवाना झालेली आहेत आरोपीला पकडण्यासाठी. या सगळ्यात महत्त्वाचं, दरम्यानच्या काळात आरोपीनं फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केलेली आहे. त्या पोस्टचा देखील आधार घेतला जाईल, त्याचे सोशल मीडिया हँडल्स तपासले जातील आणि ट्रॅक केलं जाईल की आरोपी नेमका कुठे आहे. खरं म्हणजे आरोपीनं हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पळ काढला आणि ज्या पद्धतीचे आरोप सातत्यानं या भोंदू बाबावरती करण्यात आलेले आहेत, त्याला पकडणं हे सध्या आता पुणे पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे. पुण्यात त्यानं वेळोवेळी या महिलेवरती एक मी महादेवाचा अवतार आहे, महादेवाचा अंश आहे अशा पद्धतीची बतावणी करून सातत्यानं तिचे शारीरिक संबंध त्या महिलेसोबत प्रस्थापित केले, अत्याचार केला. यावेळीचे काही फोटो व्हिडिओ देखील त्यानं नकळतपणे महिलेच्या आपल्या फोनमध्ये कॅप्चर केला आणि त्याची देखील सातत्यानं हा जो महाराज आहे तो धमकी द्यायचा, अशा पद्धतीची तक्रार या पीडितेने दिलेली आहे. बघावं लागणार आहे पुणे पोलिसांना या आरोपीला अटक करण्यासाठी किती वेळ लागेल आणि या संपूर्ण प्रकारात आणखी कोणते महत्वाचे धागेदुरे समोर येतात, खरात प्रकरणासोबत याचा काही संबंध आहे का, हेही पुणे पोलिसांना या निमित्तानं तपासावं लागणार आहे. प्रसन्न सर. धन्यवाद ज्ञानेश्वर, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वेळोवेळी अधिक आपण अपडेट्स या प्रकरणाचे घेत राहूया. वसईतून जाऊयात नाशिकमध्ये. भोंदू अशोक खराची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी त्याने 2 टीम्स नेमल्या होत्या आणि रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून तो माहिती संकलन करत असे आणि मग तो अशा प्रकारे सांगायचा की जणू काही त्याला ही माहिती आत्मज्ञानानं प्राप्त झालेली आहे, आपोआप प्राप्त झालेली आहे. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो विश्वास संपादन करायचा. कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्रांचा वापर तो करायचा. हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवलेली जाते. कोल्ड रीडिंगमध्ये पहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जात असे. किरण दाजणे नाशिकहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. किरण, काय प्रकार होता? लोक असं अनेक ज्योतिषांबद्दल सांगितलं जातं, सगळेच कदाचित असे असतील नसतील, पण या माणसाने पहिल्या 5 मिनिटात माझी सगळी वेदनाच ओळखली, आमच्या समस्या ओळखल्या आणि त्या बाबतीत आता समोर येत आहे त्याला हॉट रीडिंग, कोल्ड रीडिंग असं म्हणतात. आणि खराच्या बाबतीत तर ॲप वगैरे, त्याने तर एआयचा पण वापर केला होता का वगैरे चर्चा आहेत. काय अधिक माहिती आहे? प्रसन्न सर, हा अतिशय महत्त्वाचा अशोक खराचा जो पॅटर्न आहे तो समोर आलेला आहे. अनेक लोक त्याच्याकडे ज्या वेळेला जात होती, अवघ्या 5 मिनिटांमध्ये तो त्यांची कुंडली सांगत होता. मग त्यांचं जन्मतारीख, त्यानंतर नाव विचारून किंवा जन्मवेळ विचारून तो एकूणच या सगळ्या मागील काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुढे काय करायचं, असा एक तो गोषवारा त्यांना सांगायचा आणि प्रभावित करून ते अनेकांचे जे प्रभाव टाकून त्यांची लूट केल्याचं या निमित्तानं समोर आलेलं आहे. त्यांचं शोषण केल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये 2 पार्ट आहे, एक कोल्ड रीडिंग आणि एक हॉट रीडिंग, ज्यामध्ये त्यानं काही 2 टीमचा वापर करून एक पद्धतीचा डेटा गोळा करायचा तो. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती अपॉइंटमेंट घ्यायला जायचा त्यावेळेला त्याला जाणीवपूर्वक 8 ते 10 दिवसांची वेळ त्यामध्ये ठेवायचा, त्याचा कालावधी असायचा. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचा जो डेटा आहे तो कलेक्ट करण्याचं काम या टीमच्या माध्यमातून केलं जायचं. आणि मग नंतर अशोक खरात ज्या वेळेला यायचा त्यावेळेला काही मोजके प्रश्न विचारायचा आणि ते प्रश्न विचारल्यानंतर काही अंदाज तो सांगायचा आणि त्यापैकी काही ठोके बरोबर लागले की माणूस त्यामध्ये प्रभावित व्हायचा आणि मग महाराज कसे चांगले आहेत असं त्याला ज्या वेळेला पटायचं त्यावेळेला मग तो मी देवाचा अवतार आहे, मी अमुक आहे तमुक आहे असं सांगून वेगवेगळ्या पूजाविधी करण्याचा तो सांगायचा आणि त्या माध्यमातून तो अनेकांची आर्थिक लूट असेल किंवा त्यांचं शोषण असेल तो ते करायचा. आणि ही त्याची मोडस ऑपरेंडी या निमित्तानं SITच्या समोर आलेली आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता नाशिक पोलिसांसह
SITचं जे पथक आहे त्यांच्या माध्यमातून केली जाते. सध्या अशोक खरात SITच्या रडारवर आहेत. प्रसन्न धन्यवाद सर. किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. भोंदू अशोक खरातच्या SIT चौकशीत मात्र उलट्या बोंबा पाहायला मिळाल्या. महिलांसोबतचं कृत्य हा विधीचा भाग आहे असं करावं लागतं, अशा प्रकारे खरातचा संतापजनक दावा आहे. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, आरोप फेटाळण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला असं खरातनं उद्विग्न प्रतिक्रिया दिली. मी लोकांचं भलं केलं, तेच माझ्यावर उलटलं असंही तो म्हणाला. कोठडीतही त्याचा मंत्रजाप सुरू असल्याची माहिती आहे. काही कर्मचाऱ्यांना तो जाळ्यात ओढण्यासाठी ज्योतिष सांगतोय अशा सुद्धा वदंत आहेत. आणि आपण जे केलं तो विधीचा भाग आहे असाही दावा हा भोंदू अशोक खरात करतो. दरम्यान अशोक खरातच्या कारनाम्यात 2 मोठ्या महिला अधिकारी अडकल्याची धक्कादायक माहिती आहे. स्वतः अनेकांना बाबाकडे घेऊन गेल्यामुळे उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांवरच संकट कोसळलंय. संबंधित अधिकाऱ्यांपैकी एकीचा तर व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओ समोर आल्यानंतर आज तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. प्रकरण गंभीर होताच SITशी तिनं संपर्क साधला. खरात प्रकरणात SIT तपासाला नवं वळण मिळण्याची चिन्ह आहे. आपण सुद्धा जर का खरात प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे पीडित असाल किंवा कोणत्याही प्रकारचा तुमचा संपर्क आला असेल तर आपण कायद्याला, पोलिसांना मदत करून किमान हे प्रकरण कशा प्रकारे घडलं याबाबतीत अधिकाधिक पुरावे देऊन न्यायाची मदत करू शकता, न्यायालयाची मदत करू शकता. दरम्यान माजी खासदार हेमंत गोडसेंचा खरातसोबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गोडसेंनी हात पाहत भविष्यात सांगत असल्याचा हा व्हिडिओ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाहीत. असे अनेक व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. केवळ या प्रकरणाचे विविध कंगोरे समोर मांडण्यासाठी हे व्हिडिओ आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही पीडितेची ओळख स्पष्ट होणार नाही, समोर येणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतो आहोत आणि या संदर्भात संबंधितांचीही बाजू मांडून घेण्याचा पुढारी न्यूज प्रयत्न करतो. अशोक खरातसोबतच्या व्हिडिओवर माजी खासदार हेमंत गोडसेंनी स्पष्टीकरण दिलंय. एका व्यक्तीच्या खासगी ऑफिसमध्ये खरातची अचानक भेट झाली होती असा दावा हेमंत गोडसेंनी केलाय. मी स्वतःहून त्यांच्याकडे भविष्य पाहायला गेलो नव्हतो असाही त्यांचा दावा आहे. खरात कोणाचाही हात बघायचे तसा माझा हात बघून त्यांनी चर्चा केली. पुढारी न्यूजला हेमंत गोडसेंनी माहिती दिली. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत 2000हून अधिक गुन्हे दाखल झाल्याचा दावा अन्निसनं केलाय. जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंतची ही आकडेवारी आहे. 2013 मध्ये राज्य सरकारनं जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. असा कायदा करणारं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य असून आज या कायद्याला 12 वर्ष पूर्ण झाली. आजवर या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात अनेकांना आर्थिक दंड आणि सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर दुसरा गुन्हा नाशिकमध्ये झाला. आतापर्यंत जादूटोण्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी 80% गुन्ह्यांमधील पीडित महिलाच असल्याचं समोर आलं. आपल्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे. कृष्णा चांदगुडे, स्वागत आहे पुढारी न्यूजवर. अन्नीसचं हे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि खरात हे प्रकरण त्यातलं आणखी एक मोठं प्रकरण आहे, पण असे अनेक छोटे छोटे खरात सुद्धा आहेत म्हणूनच हा आकडा एवढा मोठा आहे. कशा प्रकारे बघताय आतापर्यंत या कायद्याची वाटचाल आणि त्याचा फलित? भोंदू कॅप्टन खरात ज्या कारणाने त्याला अटक झाली आणि ज्या कलमाच्या अंतर्गत कारवाई झाली ते जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम होतं. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याचं महत्व या निमित्ताने अधोरेखित होत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी बलिदान दिल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे त्याचं महत्व सर्व लोकांना आता पटू लागलं आहे. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आमच्या अभ्यासानुसार आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 2013 नंतर साधारणपणे 2000हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत असा आमचा दावा आहे. हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी कन्व्हिक्शन रेट मात्र खूप कमी आहेत. निकाल लागलेल्यांची संख्या खूप कमी आहेत. याचं कारण म्हणजे की या कायद्याचे रूल अजून बनवलेले नाहीत. सरकार याबाबतीत गंभीर नाही असा आमचा थेट आरोप आहे. कारण कायदा तर बनवला परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाहीत. मुख्य म्हणजे या कायद्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकारी, व्हिजिलन्स ऑफिसर असणं जरुरीचं आहे. ते अजून झालं नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असणं गरजेचं आहे, ते पण अजून झालेलं नाही. त्याच्यामुळे पोलिसांना गुन्हा नोंद करताना त्यांच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण होते. व्यवस्थित गुन्हे दाखल होत नाहीत. त्याच्यामुळे आरोपी सुटू शकतात असा आमचा दाट संशय आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने सरकारला असं आवाहन करते की तुमची जी कमिटी आहे ती फक्त कागदावर आहेत, तिथे प्रत्यक्ष फील्डवर तिचं काम झालं पाहिजे. महाराष्ट्र आणि इथला तुमच्याकडून 1 रुपया नको, फक्त तुमची अनुकूलता हवी आहे. तुमची अनुकूलता जर भेटली तर पोलीस पाटील या सर्वांना ट्रेनिंग देण्यासाठी, जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि जादूटोणा विरोधी कायदा सामान्य लोकांपर्यंत अधिकाधिक कसा जाईल आणि लोकांमध्ये अवेअरनेस कशी होईल, गुन्ह्याची संख्या कशी होईल आणि गुन्हा जर झाला तर आरोपींना शिक्षा कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अर्थात आणि पुढारी न्यूजचा सुद्धा यामध्ये सहभाग असेल. अशा प्रकारच्या घटना समोर आणून दोषींना
योग्य ती शिक्षा होण्यासाठी. धन्यवाद कृष्णा तुमच्या या इनपुटसाठी.